सहकार मंत्री बाबा साहब पाटिल जालना जिला दौरे पर है। इस दौरान उन्होंने माजी केंद्रीय मंत्री राव साहब दानवे से मुलाकात की है और राजनीतिक समीकरणों पर चर्चा की। पुणे में जहां दोनों राष्ट्रवादी गुटों के एक साथ आने की चर्चाएं चल रही थी, वो चर्चाएं विफल हो गई है। बाबा साहब पाटिल ने कहा कि अजीत पवार नॉट रीचेबल नहीं है, बल्कि वो अमोल कोल्हे के साथ बैठक में व्यस्त है। आगे उन्होंने कहा कि अजीत पवार काम करने वाले इंसान है, कोई अलग बैठक में व्यस्त है तो उसे नॉट रीचेबल या पल्लू झटक कर भाग गया कहना सही नहीं होगा। वहीं महायुति के गठन के संबंध में बाबा साहब पाटिल ने कहा कि शिवसेना, भाजपा और राष्ट्रवादी अजीत पवार गुट को एक साथ बैठकर अंतिम निर्णय लेना होगा। साथ ही उन्होंने उम्मीद भी जताई है कि आने वाले 2 दिनों में महायुति का ऐलान हो जाएगा और नगरपालिका चुनाव में भी स्थिति मजबूत होगी। अध्यक्ष चव्हाण साहेब सगळेजण इथे येण्याचं कारण आहे की आम्हाला इथे महायुती करायची आहे। आमची महायुतीच्या संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणे आम्हाला राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये देखील आम्हाला माहिती करायची आहे। साहेब, पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती, अशातच ती युती फिसकटल्याचं बोललं जातं। त्यावरच्या लेवलच्या गोष्टी आम्हाला कशाला विचारणार? सकाळपासून अजित पवार नॉट रिचेबल होते, पण आता कळलंय की ते अमोल कोल्हे सोबत बैठक करतात म्हणून जर बसले असतील, कामात असतील, कामासाठी काम करणारा माणूस आहे, कामासाठी वेगळे बसले की नॉट रिचेबल पळून गेले असं कसं म्हणता येईल? 23 तारखेपासून फॉर्म भरणं सुरू झालेत, मात्र ज्यांना अजूनही युतीचा प्रश्न निकाली लागलेला नाही। कसं आहे, महायुती करायचं म्हणल्यावर शिवसेना आहे, बीजेपी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, सगळ्याला एकत्र येणं, विषय मांडणं एकाच बैठकीमध्ये होत नाही ना निकाल सगळ्या, तर वेळ लागते। आज 2 दिवसात होऊन जाईल आमची युती। बरं, राज्यातील नगरपालिका नगर परिषदामध्ये महायुतीला गवळी पेश आलेला आहे। हो, आगामी महापालिकाचे चित्र कसं असेल? त्याच्यापेक्षा चांगलं असेल, त्याच्यापेक्षा चांगलं. साधारण किती जागा 29 पैकी किती जागा? नाही, आम्हाला नगरपालिके जेवढ्या जागा भेटल्यात मागेल्या त्याच्यापेक्षा जागा जास्त भेटतील, कारण मागे ज्या काही चुका झाल्यात आमच्या त्या आम्ही दुरुस्त करून येणार आहोत। ओके, धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज जालना।